नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच जणांच्या मनात असे प्रश्न आहेत की ई श्रम कार्ड योजना खरंच आहे का, किंवा ही जी योजना आहे ते कोणते फ्रॉड आहे का, किंवा खरंच पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतात का। माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जसे बँक अकाउंटला पैसे जमा होतात सरसकट, तसेच याचे पण पैसे जमा होतात का, याच्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे, पात्रता काय आहे, नक्की कोणासाठी हे ई श्रम कार्ड योजना आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओद्वारे पाहून घेणार आहोत। सो कोणतेही पार्ट मिस करू नका, संपूर्ण माहिती बघा, तुम्हाला नक्कीच समजून जाणार आहे। ई श्रम कार्ड तुमच्याकडे जर असेल तर व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। ई श्रम कार्डच्या माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व नागरिकांना 3000 रुपये देणार आहे, हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत, ऑफिशियल पेजवरून बघत आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात। गव्हर्नमेंट रिलेटेड असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, पार्ट टाइम जॉब्स असू द्या, नगर परिषद किंवा जे बँक रिलेटेड जॉब्स असू द्या, ही सर्व माहिती आपल्या चॅनलवर असते व जे नवीन योजना आलेल्या असतात त्याची सुद्धा सर्व माहिती आपल्या चॅनलवर असते। सो नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा। आज आपण जी सविस्तर माहिती बघणार आहोत, ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत खरेच पैसे कसे भेटतात, 3000 रुपये जे आहे ते तुमच्या अकाउंटला कसे येणार आहे, किंवा इथे कोण पात्र असणार आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस काय असणार आहे। तर ई श्रम कार्ड योजनेच्या अंतर्गत तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे ई श्रम कार्ड साठी ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर तुम्ही अपडेट करू शकता, किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे क्लिक करू शकता। इथे दिलेलं आहे बघा, रजिस्टर ऑन ई श्रम। आणि जर तुम्हाला पेन्शन 3000 महिने प्रत्येक महिन्याला 3000 रुपये पाहिजे असेल तर तुम्ही इथे रजिस्टर करून घ्यायचं आहे। रजिस्टर ऑन मानधन.in याच्यावरती क्लिक केल्यानंतर सेकंड पेज तुम्हाला ओपन होऊन जाणार आहे। इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। जर तुम्ही नवीन असेल ई श्रम म्हणजे रजिस्टर ऑन ई श्रम काढायचं असेल तर तुम्हाला पहिल्या ऑप्शनला इथे क्लिक करावे लागणार आहे। पण आता इथे तर तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस कळाली आहे, पण इथे डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे, म्हणजे जे कागदपत्र महत्त्वाचे आहेत ते कोणते लागणार आहे। या योजनेअंतर्गत तुम्हाला 3000 रुपये मिळवण्यासाठी इथे महत्त्वाचं असणार आहे आधार कार्ड, व त्याच्या पहिलं महत्त्वाचं असणार आहे ई श्रम कार्ड। तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणे खूप गरजेचं असणार आहे। संपूर्ण माहिती बघून घ्या। ई श्रम कार्ड योजना अंतर्गत तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे, प्रत्येकाच्या अकाउंटला ते जमा होऊन जाणार आहे। आता 2021 पासून ई श्रम कार्ड असेल तर काहींच्या मनात असे सुद्धा शंका आहे की 3000 रुपये तुम्हाला कसे मिळेल। तुम्हाला जर ई श्रम कार्ड म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेचा अर्ज करावा लागणार आहे, व त्यानंतर सर्व कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे। तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणे गरजेचं असणार आहे, म्हणजे पाहिजेलच आहे। तुमच्याकडे बँकेचं पासबुक पाहिजे आहे, आधार कार्ड पाहिजे आहे। या 3 कागदांचा म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहे ते महत्त्वपूर्ण असणार आहे। त्यानंतर तुम्हाला अजून प्रश्न असणार आहे की काही जणांचे कमेंट असे पण आले होते की ई श्रम कार्ड हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात का। नाही, ऑनलाईन पद्धतीनेच फक्त ई श्रम कार्ड काढू शकणार आहे, रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत। ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज करू शकणार आहात, ऑफलाईन पद्धतीचं नाही करू शकणार आहात। त्यानंतर इथे अजून काही जणांचे प्रश्न आहेत की 3000 रुपये म्हणजे कधी येणार आहेत, म्हणजे आम्ही आज फॉर्म भरलेला आहे तर लगेच पुढच्या महिन्यापासून आमच्या अकाउंटला 3000 रुपये येणार आहेत का नाही। तर इथे वयोमर्यादा एकदा चेक करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर ई श्रम कार्ड काढायचं असेल तर तुमचं एज वयोमर्यादा इथे सांगितलेलं आहे बघा, 18 ते 40 वर्ष असणार आहे। म्हणजे तुम्ही 18 ते 40 वर्षापर्यंत ई श्रम कार्ड योजनेचा फायदा घेऊ शकता, म्हणजे अर्ज करू शकता। पण 40च्या पुढचे जे महिला किंवा पुरुष असणार आहे तिथे फॉर्म भरू शकणार नाही। पण यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक महिन्याला पैसे भरावे लागणार आहेत। ही योजना अशीच आहे की तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे भरावे लागणार आहे, आणि सेम सरकार सुद्धा तुमच्या खात्यात ती अमाऊंट भरणार आहे। आणि त्यानंतर तुमचं जेव्हा 60 वर्ष पूर्ण होईल, म्हणजे 60 एज कंप्लीट होईल, त्यानंतर तुम्हाला इथे पैसे प्रत्येक महिन्याला 3000 रुपये येणार आहे। बघा सांगितलेलं आहे अश्युअर्ड पेन्शन ऑफ ₹3000 पर मंथ। पण काही जणांचा असा सुद्धा प्रश्न आहे की आम्ही जर 60 वर्षाच्या पहिले जर आमचे मृत्यू झाले तर मग काय, त्याच्या जे पैसे आहेत ते बुडणार का, किंवा कोणाला मिळणार आहे। तर जे नॉमिनी असणार आहे त्यांना ती पैसे मिळणार आहे। तुम्ही 60 वर्षाच्या नंतर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला 3000 रुपये पर मंथ भेटणार आहे सरकारकडून। जर मृत्यू झाला असेल तर तुमचे जे नॉमिनी आहे त्यांना ते पैसे भेटणार आहे, किंवा त्यांच्या अकाउंटला ते पैसे जाणार आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे। आता इथे अजून एक प्रश्न आहे की तुम्ही जर 18 वर्षाच्या आधी किंवा 40 वर्षाच्या नंतर असाल तर ई श्रम कार्ड योजनेचा अर्ज करू शकणार आहात का। तर नाही, तुम्हाला अर्ज करते वेळेस
तुमचे वयोमर्यादेची अट जशी सांगितली की 18 ते 40 वर्षच असणार आहे. सर्व डॉक्युमेंट्स लागणार आहेत. त्याच्यानंतर ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत जे फॉर्म भरायचा आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे, जसं की रजिस्टर ऑन ई श्रम कार्ड काढण्यासाठी, पेन्शन मिळवण्यासाठी इथे ही जी लिंक दिलेली आहे ती तुम्हाला लागणार आहे. पण आता इथे दुसरा अजून एक प्रश्न असा आहे की पैसे किती भरायचे आहेत. पैसे भरण्यासाठी इथे एक तुम्हाला कार्ड दिलं जाणार आहे, लिंक देते मी तुम्हाला, त्यानुसार तुम्हाला पैसे भरायचे आहे. तुमचे एज जर 18 असेल तर तुम्हाला मेंबर्स मंथली कॉन्ट्रीब्युशन 55 रुपये भरावे लागणार आहे. जर 19 असेल तर 58 रुपीज असं भरावं लागणार आहे. वेज 20 असेल तर 61 रुपये, 21 असेल तर 64 रुपीज असे तुमचे पैसे तुम्हाला प्रत्येक महिन्याला भरावे लागणार आहे. तर तुमचे जे पैसे आहेत ते तुमच्या 60 वर्षांनंतर तुम्हाला ॲज ए पेन्शन म्हणून हे भेटणार आहे. तुम्ही जी अमाऊंट भरणार आहे तितकीच सरकार सुद्धा तुमच्या बँक अकाउंटला पैसे भरून घेणार आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल किंवा अडचण असेल, अजून काही ई श्रम कार्ड अंतर्गत तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ई श्रम कार्ड योजना खूप महत्त्वपूर्ण योजना आहे. तुम्हाला जर इथं फॉर्म भरायचा असेल तर जी लिंक देत आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. केंद्र सरकारने ही योजना काढलेली आहे. असंघटित क्षेत्रात काम करणारे जे कामगार आहेत त्यांना मदत म्हणून ही पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही कोणतीही फ्रॉड किंवा फेक योजना नाही. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर ई श्रम कार्ड योजनेचा लाभ घ्यायचा आहे. आधी ई श्रम कार्ड काढून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पेन्शनसाठी दुसरा जे अर्ज आहे इथे सांगितलेलं आहे की बघा, फॉर पेन्शन ऑफ ₹3000 पर मंथ रजिस्टर ऑन दिस, जे ही लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल किंवा अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.